श्री स्वामी समर्थ. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, ज्या क्षणाला तुझी प्रार्थना स्वीकार झाली आहे, म्हणूनच हा दिव्य पवित्र संदेश तुझ्यापुढे येऊन थांबला आहे. नमस्कार प्रिय स्वामी भक्तांनो, श्री स्वामी समर्थ संदेशमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. स्वामी माऊलींचा हा दिव्य पवित्र संदेश तुमच्यापुढे येणे, तुमच्या इच्छा पूर्ण करण्याचे आशीर्वाद घेऊन आलेला दिव्य पवित्र संदेश आहे. एकाग्र मनाने हे ऐकत राहा. पुढील काही मिनिटे तुमच्यासाठी महत्त्वाची ठरणार आहेत. स्वामी माऊलींचा संदेश एकाग्र मनाने ऐकल्यास तुमच्या इच्छेचा पूर्ततेत आशीर्वाद तुम्ही प्राप्त कराल. कोणतीही इच्छा अर्धवट राहणार नाही याचा आशीर्वाद घेऊन आलेली ही एक संधी किंवा पर्वणी माना आणि या संदेशाला संपूर्ण ऐकून घ्या. तुमच्या मनावर याचे सकारात्मक परिणाम होऊ लागतील. देव म्हणतात, माऊली म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, तू ज्या क्षणासाठी माझी प्रार्थना केली आहेस, तुझी विनंती, तुझी प्रार्थना मी स्वीकार करतो. तुझ्यावर आज आनंदाचा वर्षाव करण्यासाठी मी आज तुझ्यापुढे या संदेशाच्या माध्यमातून उपस्थित आहे. तुझी उपस्थिती दर्शवण्यासाठी श्री स्वामी समर्थ असे नाममंत्र वारंवार तुझ्यातून येत राहोत, यासाठी मी तुला आशीर्वाद देत आहे. बाळा, जेव्हा जेव्हा तुम्ही तुमची उपस्थिती इथे दर्शवाल, तेव्हा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. या पवित्र दैवी ऊर्जेने तुमच्यात अधिक ते सुस्पष्ट होऊ लागेल जे तुम्हाला शोधायचे आहे. तुम्ही तुमच्या आयुष्यात त्या प्रगतीच्या वळणावर जाऊ पाहत आहात. तिथे तिथे हे केलेले नामस्मरण तुम्हाला योग्य जागी पोहोचवेल. तुमच्याजवळून ते निर्णय होतील, तुमच्या त्या शंका दूर होतील आणि तुम्ही आशीर्वादाने परिपूर्ण केल्या जाल. तुम्ही ज्या न्यायाची अपेक्षा करत आहात, तो मिळण्याची संधी तुम्हाला लवकरच प्राप्त होणार आहे. तुमचे मन, तुमचे विचार आणि तुमच्या संकल्पांना पुढे आणा, कारण त्यातूनच आता पुढे जाण्याचा मार्ग तुम्हाला दाखवण्यात येणार आहे. कधीकधी तुम्ही जे काही निर्णय करता त्यासाठी देव तुमची उपस्थिती आणि तुमचे आशीर्वाद वाढवतात आणि तुम्हाला त्या ठिकाणी पोहोचवतात जिथे तुम्ही असणे आवश्यक आहे. देव कधीकधी तुम्हाला अशा ठिकाणी जाऊ देत नाही जिथे तुमची उपस्थिती आवश्यक नाही, किंवा तिथे तुम्ही गेल्यावर कुणीही तुमचा अपमान करू नये किंवा दोन शब्द बोलू नये अशा ठिकाणाहून तुम्हाला जाण्यापासून रोखतात, किंवा तुम्हाला त्या ठिकाणी जाऊ देण्यापासून पूर्णपणे वंचित केल्या जाते. होय, ही स्थिती आहे, वस्तुस्थिती आहे, ती मान्य करा, कारण देव प्रत्येक ठिकाणी तुम्हाला हजर राहू देत नाही. याचेच कारण हे तुमच्यासाठी अधिक चांगले असते. देव म्हणतात, बाळा, मला तुझी मदत करायची आहे. ती मदत तुझ्यापर्यंत येऊन पोहोचत आहे, ती स्वीकार कर. कधीही स्वतःला कमजोर मानू नकोस, कारण मी तुझा देव आहे. तुझ्यावर प्रेम करतो, तुझ्यावर आशीर्वादांचा वर्षाव करतो आणि तुला उंचावतो. कधीकधी तू एकटा पडतोस असे तुला वाटते, पण मी निरंतर आणि सतत तुझ्या अवतीभोवती आहे. माझे सुरक्षा कवच निरंतर तुझ्या अवतीभोवती आहे. बाळा, घाबरण्याची, भीतीची आवश्यकता नाही, कारण मी सदैव तुझ्या अशा ठिकाणी आहे जिथे तू मला प्राप्त करू शकतोस. अगदी सहज तुझ्या हृदयातून निघणारे वचन, बोल आणि नामस्मरण, ते सर्व काही मी ऐकत आहे, पाहत आहे आणि तुला आशीर्वादाने भरत आहे. काही लोकांनी तुम्हाला खूप काही कमी दाखवले आहे. कधीकधी लोक तुमचा विरोध करतात. तुम्ही जे काही निर्णय करता त्याचा विरोध करतात आणि तुम्हाला पुढे जाण्यापासून थांबवतात. पण आता इथून पुढे तुमच्यासाठी तो न्याय केला जाईल. तुम्ही दुर्लक्ष करू नये. हा संपूर्ण संदेश पुढील काही मिनिटे ऐकत राहा, कारण तुमची ऊर्जा वाढवण्यासाठी या संदेशाची योजना आहे. काही आनंद तुमच्या दिशेने
प्रवाहित केला जात आहे. तो आनंद स्वीकारण्यासाठी तुम्ही तयार आहात? जर तयार असाल तर होय म्हणून ते स्वीकार करा. आनंदी आनंद तुमच्या आयुष्यात प्रवेश करणार आहे, कारण त्याची सुरुवात झाली आहे. अगदी लहान गोष्टींपासून तुम्ही त्याची सुरुवात पाहाल आणि ते तुमच्या जीवनात प्रकर्षाने तुम्हाला जाणवू लागेल. अधिक काही तुम्हाला करायचे नाही, तर शांतपणे आज देवाचे नामस्मरण आणि हा संदेश ऐकायचा आहे. जर तुम्ही एखाद्या वेळेस हरला असाल किंवा हरण्याची भीती तुमच्या मनात दडपण निर्माण करत असेल, तर आजचा हा संपूर्ण संदेश तुमच्यासाठीच आहे. तो एकाग्र मनाने स्वीकार करा. तुम्हाला उंचावणारे, तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्हाला आशीर्वादित करणारे आशीर्वाद येत आहेत. खूप काही कार्य सुरू आहे, पण तुम्ही जेव्हा ते स्वीकार कराल तेव्हा तुम्ही अधिक प्रगतीच्या दिशेने पुढे जाऊ शकाल. कारण माझी मदत तेव्हाच तुम्हाला मिळू शकते जेव्हा ती स्वीकार करण्याची तुमची तयारी असेल. मी तुमचा देव, मी तुमचा भगवंत आज तुम्हाला सांगतो की तुमच्या आयुष्यातून काही कटू अनुभव आता निघून जाणार आहेत. ते पुन्हा कधीही तुमच्याकडे फिरकूनही येणार नाहीत. याची काळजी देव परमेश्वर भगवंत घेत आहे. काळजी करू नका, कारण देव तुम्हाला स्थिर करतो, आनंदी करतो. बाळा, कोणीतरी तुझ्या मनात नकारात्मकता भरतं किंवा तुला पुढे जाण्यापासून थांबवण्याचा प्रयत्न देखील करतं. काही नाते तुमच्या आजूबाजूला आहेत, पण ती तुमच्यासाठी योग्य नाहीत, जी तुम्हाला पुढे जाण्यापासून थांबवतात. तुमच्या मार्गात अनेक अडथळे निर्माण करतात. काय तुम्ही त्या अडथळ्यांना स्वतःपासून वेगळे करू पाहत आहात? वेगळे करण्याची इच्छा तुमच्या मनात वारंवार निर्माण होत आहे? तर तुम्ही देवाचे प्रिय बाळ आहात, कारण तुम्हाला नकारात्मकता आवडत नाही किंवा अशा वाईट ऊर्जेसोबत, वाईट लोकांसोबत राहणे देखील तुम्हाला पटत नाही. तर हा संदेश तुमच्यासाठीच आहे, कारण तो नियतीने तुमच्या पुढे आणणे म्हणजे देवी संदेश आहेत. बाळा, मला तुझी मदत करायची आहे आणि ती कोणत्या दिशेने, कोणत्या रूपाने तुझ्यापर्यंत येऊन तुझ्यातील ते वाद विवाद नष्ट करणारे आशीर्वाद तुला प्राप्त होणार आहेत. कधीही काळजी करू नका, कारण देव तुम्हाला आशीर्वादाने भरतो. तुमच्या ऊर्जेला पवित्रतेत आता प्रसारित करत आहे. कधीकधी तुम्ही जे काही मागू इच्छिता तेच तुम्हाला मिळाले पाहिजे असा अट्टहास धरू नका. तर मी तुमच्यासाठी ते पाठवतो जे तुमच्यासाठी योग्य आहे, आनंददायक आहे, तुमची ऊर्जा वाढवणारे आहे आणि तुम्हाला प्रगतीसाठी निवडणारे आहे. जर तुम्ही हा आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल तर आताच होय म्हणा. काही तुमच्याच लोकांनी तुम्हाला खाली दाखवले आहे, तुमची निंदा केली आहे, तुम्हाला खूप काही असे ताणतणाव आणि संघर्ष दिले आहेत, ज्यामुळे तुम्ही त्यातून कधीही बाहेर पडू शकणार नाही. असे तुम्हाला वाटत असताना देव तुमच्यासाठी काही नवीन निर्माण करतो, जे तुमच्यासाठी अगदी योग्य वेळेवर येणार आहे, ज्यामुळे तुम्ही अधिक पुढे जाल. पवित्रतेने तुमच्या इच्छा, अपेक्षा पूर्ण होतील. देव कधीही तुम्हाला अशा ठिकाणी एकटं पडू देत नाही, तर तुमची साथ देतो. तुम्हाला त्या नात्यांपासून वेगळ्या करणारे आशीर्वादही प्रदान करतो. कधीकधी लोक तुम्हाला हिणवतात, तुम्हाला तुमच्याकडे काही नसलेल्या गोष्टींमुळे तुम्हाला दुखावतात, काही बोल देतात किंवा तुम्ही अशा ठिकाणी पोहोचू शकत नाही असे तुम्हाला वारंवार दाखवले जाते. पण त्या परिस्थितीने घाबरून जाऊन प्रयत्न सोडून राहू नका, कारण प्रयत्नांती परमेश्वर हे तुम्हाला माहीत आहे. अधिक गतीसाठी अधिक प्रयत्न करणेही आवश्यक आहे. काही इच्छा व्यक्त करा आणि त्या पूर्ततेसाठी देवाला प्रार्थना करा आणि त्यासोबत तुम्ही प्रयत्न सुरू ठेवा. मला माहीत आहे काही गोष्टी तुम्हाला आज तुमच्यासाठी अशक्य वाटू शकतात, पण त्या मी आशीर्वादाने परिपूर्ण करून देणार आहे. घाबरू नका, कारण माझी मदत योग्य वेळेवर त्यांच्यापर्यंत पोहोचवली जाते जे माझे प्रिय बाळ आहे. मला आज तुमची मदत करायची आहे. ती कुठल्याही स्वरूपात तुमच्यापर्यंत येऊन पोहोचेल, कारण तुम्ही आज
काहीतरी मंद मनाने माझे नामस्मरण करत आहात. मला हे सर्व काही दिसत आहे, कळत आहे. तुम्ही मंदावले का आहात याचेही कारण मला माहीत आहे, ठाऊक आहे. पण मी तुम्हाला उंचावणारे आशीर्वाद प्रदान करून तुमच्या जिज्ञासेला पूर्ण करणार आहे. तुमच्या इच्छेला पूर्ण करणारे आशीर्वाद देणार आहे. तुम्ही तयार आहात ते स्वीकारण्यासाठी? तर आत्ताच होय म्हणून येणारे आशीर्वाद स्वीकार करा. स्वतःला कधीही एकटे मानू नका, कारण मी सतत तुमच्या अवतीभोवती राहून तुमच्यावर आनंदाचा वर्षाव करतो. तुमच्या इच्छा अपेक्षा पूर्ण करतो. निराशेतून बाहेर पडण्याचा मार्ग एकमेव आहे, तो आहे भगवंतावर विश्वास ठेवणे, विश्वास करणे. तू जर माझ्यावर संपूर्ण विश्वास ठेवत असशील, करत असशील, तर हा संपूर्ण संदेश ऐकत राहा. तुझ्या बाजूने मी कार्य करत आहे. तुझ्या आयुष्यातले जे काही अडथळे आहेत ते सर्व काही दूर केले जातील. तुझी प्रतीक्षा लवकरच संपवण्यात येणार आहे. बाळा, आज तू जो हा संदेश ऐकत आहेस तो तुझ्या पूर्व पुण्याचे काहीतरी फलित आहे, म्हणून तू आज हा संदेश ऐकत आहेस. तुझ्या मनावर सकारात्मक परिणाम व्हावे, तुझ्या मनातून नकारात्मकता दूर व्हावी, म्हणून याचा उद्देश मी तुझ्यापर्यंत पाठवला आहे. तुमच्या मनातील निरंतर नकारात्मकता नष्ट व्हावी यासाठी माझी योजना म्हणून हा संदेश तुझ्यापर्यंत येऊन पोहोचला आहे. तो आनंदाने स्वीकार केल्यास तुम्ही तत्काळ पाहाल की काही क्षणामध्ये तुमच्यात ते बदल, ते परिवर्तन घडत आहे जे तुम्हाला अपेक्षित आहे, जे तुम्हाला हवे आहे. होय, कारण या संदेशातूनच मी तुमच्या उज्ज्वल भविष्याचे काही भाकीत तुम्हाला सांगत आहे. ते नक्कीच पुढे जाऊन खरे ठरेल. होय बाळा, तू सत्य ऐकत आहेस. मला तुझी मदत करायची आहे. ती कुठल्याही क्षणी चमत्काराच्या रूपात, आशीर्वादाच्या रूपात आणि तुमच्या दिव्य जीवनाच्या रूपात तुम्हाला प्राप्त होणार आहे. ती मदत तुम्ही स्वीकार करण्यास तयार असाल तर होय देवा, मला तुमची मदत स्वीकार आहे असे टाईप करा. कोण तुम्हाला कितीही खाली पाहोत किंवा तुमच्या कष्टांना खूप काही चुकीचे दर्शवो, तरीही त्या ठिकाणी शांत राहा. उत्तर देणे योग्य वेळ आल्यावर. कधीकधी उत्तरं नाही दिली तरी चालतील, कारण ज्यांना तुम्ही उत्तरं देता ते तुम्हाला योग्य समजतात की चुकीचे समजतात हे त्यांच्या बुद्धीचे परिणाम आहेत. पण जेव्हा तुम्ही एखादे कार्य पूर्ण करता आणि ते योग्य पद्धतीने पूर्ण करता, तेव्हा समजून जा की दैवी आशीर्वाद तुमच्यासोबत आहेत. आणि कुणीही कितीही त्यात चुका काढोत किंवा त्यात दुरुस्ती करण्याचा प्रयत्न करोत, पण ती नंतरची गोष्ट आहे. पण तुम्ही प्रथमतः ते कार्य पूर्ण केले आहे हे महत्त्वाचे आहे. तुम्ही प्रथम ते सर्व काही निर्णय घेऊन ते पूर्ण करून दिले आहे, यात महत्त्व आहे. देव म्हणतात, तुझी ऊर्जा सतत वाढावी, तुझ्या आयुष्यात सुखद परिणाम मिळावे यासाठी तुझी जी काही धडपड सुरू आहे ती माझ्यापासून लपलेली नाही किंवा मी ते लक्षपूर्वक पाहत नाही असे काही नाही. तुझ्यासाठी येणारे आशीर्वाद हे निराळे आहे. सर्वांनाच ते प्राप्त होतील असेही नाही. जो कोणी माझा मनापासून दावा करतो आणि माझ्याकडे इच्छा प्रगट करतो, त्यांची इच्छा मी पूर्ण करतो. तुमच्यासोबत काहीतरी अनपेक्षित घडणार आहे, जे तुमच्यासाठी, तुम्हाला योग्य दिशेने पुढे नेण्यासाठी तुमच्यापर्यंत पाठवण्यात येत आहे. जर ते तुम्ही स्वीकार करू इच्छित असाल तर आताच होय म्हणून ते स्वीकार करा. अगदी पुढला क्षण तुमच्यासाठी मौल्यवान आणि महत्त्वाचा असू शकतो. तेव्हा हा संदेश पुढील काही मिनिटे ऐकत राहा. तुम्ही नामस्मरण जरी ऐकलेत तरी नामस्मरणातून तुमच्या मनाला पवित्रतेचा अनुभव येईल. तुम्ही ज्या कार्याचा शोध घेत आहात त्या कार्यातली मदत तुम्हाला मिळेल आणि तुमचे जीवन उंचावेल. कधी तुम्ही पाहिले आहे का की देवाने तुम्हाला साथ दिली आहे? देव तुम्हाला कठीण काळातून बाहेर पडू देत आहे आणि तुम्हाला योग्य मार्ग दाखवत आहे.
तर तुम्ही माझे आशीर्वाद प्राप्त केलेले बाळ आहात. तुम्ही माझे आशीर्वादित बाळ आहात, हे विसरून चालणार नाही. कल्पना करा की या 24 तासात तुम्ही जे काही या क्षणाला मागत आहात ते पूर्ण करणारे आशीर्वाद मिळत आहेत. तुम्ही किती आनंदी असाल, तुम्ही उत्साहाने परिपूर्ण असाल, कारण तो सर्व काही आनंद मला तुम्हाला ओतप्रोत द्यायचा आहे. तुम्हाला तुमच्या जीवनात श्रेष्ठतम उच्चतम आशीर्वाद प्रदान करायचा आहे. धैर्य ठेवा, कारण माझी मदत तुम्हाला मिळणार आहे. देव आर्थिक मदत पाठवतो आणि आर्थिक मदतीसोबत वैभव, ऐश्वर्याचा आशीर्वाद देखील पाठवतो. तुम्ही जर हे आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल तर आताच होय मला आशीर्वाद स्वीकार आहेत असे टाईप करा. तुम्ही आता आर्थिक अडचणीतून बाहेर पडण्याचा मार्ग शोधून घ्याल, कारण मी ते मार्ग तुमच्या मार्गात पाठवत आहे, ज्यामुळे तुम्ही आर्थिक संपन्नता आणि विपुलता प्राप्त करणार आहात. तुम्हाला पुढील काळात काहीही कमतरता भासणार नाही. दैवी आशीर्वाद, चमत्कार येतील आणि तुमचे जीवन सुस्थिर आणि आनंदमय असेल. तुम्ही ज्या काही शोधात आहात तेच तुम्हाला तुमच्या मार्गात येणार आहे. तेव्हा दैवी आशीर्वाद म्हणून ते स्वीकार करण्यास तुम्ही तयार असाल तर होय म्हणा. आशीर्वादांचा वर्षाव होईल, तुमच्या समस्या नष्ट होतील. स्वामी माऊलींचा हा दैवी संदेश तुमच्यापर्यंत येऊन पोचला आहे. तुम्ही भाग्यशाली आहात. स्वामींनी तुमची निवड केली आहे. स्वामी तुमच्या धैर्याला वाढवतात आणि तुम्हाला आशीर्वादाने भरतात. आर्थिक समस्या नष्ट होतील. तुम्ही कृपापात्र व्हाल. स्वामी माऊली तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करत तुम्हाला सुखात आनंदात ठेवत. तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्या परिपूर्ण होत, ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. तुमच्या मुलाबाळांना तुमच्या वैयक्तिक जीवनाला पुढे नेण्यासाठी स्वामी तुम्हाला मार्ग दाखवत आणि त्यावर चालून तुम्ही तुमची इच्छित प्रगती प्राप्त करत, ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 श्री
स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी